सर्व पाणी वापर संस्थांचे सदस्य, अध्यक्ष, बंधू आणि भगिनींनो, मित्रांनो, खरं म्हणजे मी थोडासा ज्यावेळेस मला निमंत्रित केलं गेलं त्यावेळेस मी थोडा कन्फ्यूज होतो की सांगायचं काय याच्यामध्ये. कारण पाणी जरी शेतीशी संबंध असला म्हणजे इरिगेशन आहे, इरिगेशन पाणी वापर संस्था स्थापन करते, ते त्यांच्या ह्याच्यामध्ये काम करतात आणि आमचा पाणी वापर संस्थेचा कधी फारसा असा संबंध येत नाही. ॲक्च्युली असायला पाहिजे परंतु नाही आहे. म्हणजे कुठंतरी एक गॅप निर्माण झालेला आहे. प्रशासनामध्ये असे अनेक गॅप्स असतात. तर त्या अनुषंगाने काय सांगावं, कारण बऱ्याचशा वेळेस ज्यावेळेस पाणी वापर संस्था म्हणले की पाण्याचा कसा वापर करायचा हे सांगितलेलं असतेच. ते PPT दिले का? ते मॅडमला टाकलं होतं मी, टाकले की नाही ते मी पहा. तर त्या अनुषंगाने थोडंसं पाणी वापर संस्था म्हणले की पाण्याच्या वापराविषयी या ठिकाणी चर्चा होणार असेल या अनुषंगाने मी थोडंसं एक प्रेझेंटेशन केलं होतं. ते प्रेझेंटेशन तयार करत असताना आता प्रेझेंटेशन जे ते ChatGPTवर तयार करतात. म्हणजे त्याला आपण एक थोडीशी इन्फॉर्मेशन देतो आणि त्याच्या माध्यमातून ते बनते. कदाचित त्याच्यामध्ये थोड्या बहुत चुका असतील परंतु पाण्याचा कार्यक्षम वापर, पाणी वापर संस्था म्हणजे पाण्याचा कार्यक्षम वापर कसा व्हायला पाहिजे या अनुषंगानं तिनं काम करायला पाहिजे असं मला वाटते. आणि तेच हे करून मी थोडंसं एक प्रेझेंटेशन या ठिकाणी केलं होतं. मित्रांनो, पाण्याचा कार्यक्षम वापर करायचा म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला ज्या काही बाबी आहेत आपल्याकडं त्याच्यामध्ये कार्यक्षम वापर करायचा असेल तर पहिले आपल्याला आपलं पीक लक्षात घ्यावं लागते, दुसरं आपल्याला आपली जमीन लक्षात घ्यावी लागते आणि तिसरं जे आपल्याला आपली पाणी देण्याची पद्धत वगैरे जी काही आहे तर ती आपल्याला लक्षात घ्यावी लागते. म्हणजे जसं पीक बदललं की पिकामध्ये जे आहे तर पिकानुसार पाण्याची जी रिक्वायरमेंट आहे ती बदलते हे आपल्याला माहिती आहे. माझ्याकडे प्रेझेंटेशनमध्ये एक स्लाईड आहे की कोणत्या पिकाला किती पाणी लागते आणि ते किती म्हणजे आर्थिक स्वरूपामध्ये रिटर्न देते. तर त्याच्यामध्ये आपण जे पीक घेतोय, जसं आता गोसीखुर्दचा जो प्रकल्प आहे आपला, याच्यामध्ये त्याच्या कमांडमध्ये येणारी जी लोक आहेत किंवा जे शेतकरी आहेत ते मॅक्सिमम धान घेतात, धानाशिवाय दुसरं काही घेत नाही. किंवा इथला कुठलाही इरिगेशन प्रोजेक्ट जर तुम्ही घेतला तर त्या ठिकाणी जे आहे धानाशिवाय दुसरं पीक नाही आहे. म्हणजे खरीपातही धान घेतो आणि पाणी असलं तर उन्हाळ्यातही धान घेतो. तर अशा प्रकारची आपल्या इथली जी आहे ती क्रॉपिंग सिस्टम बनलेली आहे. आणि त्याचा जर विचार केला तर सगळ्यात जास्त पाणी जे आहे ते धान घेते आणि त्याचे रिटर्न मात्र फार कमी आहे. त्याच अगेन्स्टमध्ये तुम्ही थोडंसं विचार केलं तर भाजीपाल्यासारखं वांग्याचं पीक घेतलं तर ते 3-4 पट त्याच्यामध्ये रिटर्न देते. आपण रबीच्या पिकामध्ये जर विचार केला तर हरभरा आणि गव्हासारखी पिकं आहेत. तर हरभऱ्याचा आणि गव्हाचा जरी रबी पिकाचा विचार केला तर हरभरा 2 पाण्यात येऊ शकते परंतु गव्हाला 5-6 पाणी लागतात. तर मग त्याच्यापासून आपल्याला आर्थिक उत्पन्न किती मिळतं ते ह्याचा आपण विचार करायला पाहिजे. त्या पिकातून रिटर्न किती मिळणार आहेत आपल्याला आणि किती पाण्यात मिळणार आहेत याचं कॅल्क्युलेशन थोडंसं आपल्याकडं आपण केलं पाहिजे असं मला वाटते. आज घडीला तरी आपल्याकडं क्लोज पाईप इरिगेशन नाही आहे. म्हणजे पाईपच्या माध्यमातून, बंद पाईपमधून नाही आहे. आपल्या इथं जे आहे ते सगळं फ्लो इरिगेशन आहे किंवा आणि त्याच्यामुळं फ्लो इरिगेशन असल्या कारणानं, चॅनलच्या माध्यमातून असल्या कारणानं आपल्या इथं जे आहे ते फ्लड इरिगेशन जे आहे ते फार मोठ्या प्रमाणावर आहे. आणि जसं मी म्हणलं की तुम्हाला पिकानुसार सुद्धा बदलत जाते. कुठलं पीक आहे त्याच्यानुसार पाण्याची रिक्वायरमेंट जशी बदलत जाते तसं पिकाची लागवड कशा पद्धतीने केलेली, त्याच्यासाठी रान बांधणी कशी केलेली आहे त्याच्यानुसार सुद्धा म्हणजे पाण्याची रिक्वायरमेंट बदलत जाते. जसं एक पीक आहे तुम्ही समजा सपाट वाप्यावर घेतलं भुईमुगासारखं, तेच तुम्ही समजा ब्रॉडबेडवर घेतलं तर त्याच्यामध्ये जी पाण्याची रिक्वायरमेंट आहे ती बदलत जाते. तेच तुम्ही समजा त्याच्यासाठी पुन्हा तुम्ही सिस्टम जी आहे इरिगेशनची सिस्टीम आहे ती जी आहे ती बदलली तर त्याच्यानुसार सुद्धा हे होते. म्हणजे तुम्ही फ्लड इरिगेशन वापरलं तर मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जाते. फ्लड इरिगेशनमध्ये समजा जी सिंचनाची पद्धत आहे त्याच्यामध्ये समजा तुम्ही सारा पद्धत वापरली, थोडं बऱ्यापैकी पाण्याचं युटिलायझेशन होते. त्याच्यातच तुम्ही समजा सरीवरंबा ही पद्धत वापरली तर अजून त्याच्यामध्ये थोडीशी इफिशियन्सी वाढते. आणि त्याच्यानंतर ड्रीप इरिगेशन आहे, म्हणजे त्याच्यानंतर स्प्रिंकलर आहे. तर फ्लड इरिगेशनपेक्षा मग समजा आपण रान बांधणी करून केलं तर थोडीशी पाण्याची बचत होऊ शकते. पण समजा आपण त्याच्यावर जर स्प्रिंकलरवर मूव्ह झालो, त्याच्या स्प्रिंकलर वापरला तर त्याच्यामध्ये अजून इफिशियन्सी वाढते आणि ड्रीपमध्ये वापरलं तर अजून त्याच्यापेक्षा जास्त इफिशियन्सी वाढते. असा हा म्हणजे पीक आहे, जमीन आहे, जमिनीची बांधणी आहे आणि पाणी वापरण्याची जी पद्धत आहे त्याच्यावर सगळं जे आहे ती पाण्याची इफिशियन्सी आपल्या वाढत जाते.
आता ड्रीप इरिगेशनमध्ये सुद्धा म्हणजे ती एक सिस्टम घेतली आपण, ड्रीपमध्ये म्हणतोय की ड्रीप इरिगेशनमध्ये पाण्याची इफिशियन्सी वाढते, परंतु त्या ड्रीपमध्ये सुद्धा अनेक सिस्टम आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये अनेक घटक असे आहेत की जे बदलत गेले की त्याच्यामध्ये तुमची पाण्याची इफिशियन्सी परत वाढत जाते. आता आपल्याकडे सुरुवातीला ज्यावेळेस ड्रीप इरिगेशन आलं त्यावेळेस म्हणजे आपल्याकडे लॅटरल आणि लॅटरलवर जे आहे ते मायक्रो ट्यूब लावल्या जायच्या. आणि सुरुवातीला आपल्याकडे ज्यावेळेस हे ड्रीप इरिगेशन आलं ते मुख्य म्हणजे ज्या पिकांसाठी पाण्याचा वापर जास्त होतो त्या पिकांसाठी आलं, म्हणजे केळीसाठी आलं, त्याच्यानंतर थोडंसं ऊसासाठी आलं. तर केळीला भरपूर पाणी लागते म्हणून आपल्याकडे जे आहे त्याला त्या लॅटरलवर ड्रीप नाही बसवले जायचे, त्याला मायक्रो ट्यूब बसवले जायचं. कारण मायक्रो ट्यूबनं चांगलं धार जोरात पडते, मग ते लोकांना केळीला भरपूर पाणी लागते म्हणल्यामुळे लोक ते ड्रीपनं थेंब थेंब पडणारं पाणी लोकांना काही पटायचं नाही आणि मग त्याला मायक्रो ट्यूब लावले जायचे. मग हळूहळू लक्षात आले की नाही, काही लोकांनी जे आपल्यासारखीच काही प्रगतिशील लोक शेतकरी होती त्यांनी मग ड्रीप लावलं. असं लक्षात आलं की बा ड्रीपच्या माध्यमातूनही होऊ शकते. मग त्याच्यानंतर त्याच्याहून आपण ड्रीपवरून पुन्हा इनलाईन ड्रीपमध्ये शिफ्ट झालो, पुन्हा अजून त्याच्यात इफिशियन्सी वाढली, त्याच्यामध्ये आपण लागवड पद्धत पुन्हा त्या इनलाईनसाठी आपण बदलली. अशा प्रकारचं जे आहे तर तुम्ही एक सिस्टम जरी ड्रीप जरी वापरलं तर ड्रीपमध्ये कशा प्रकारे वापरतो त्याच्याहून सुद्धा आपलं इफिशियन्सी जी ती पाण्याची बदलत जाते. तर इव्हन स्प्रिंकलरमध्ये सुद्धा मायक्रो स्प्रिंकलर वापरला पिकानुसार, ज्या पिकाला मायक्रो स्प्रिंकलर लागते समजा त्या पिकासाठी जर मायक्रो स्प्रिंकलर वापरला तर त्याच्यामध्ये अजून आपण इफिशियन्सी वाढवतो. मग नॉर्मल स्प्रिंकलर आपल्याला चालतो. आणि काही ठिकाणी जे तर रेनगन वगैरे वापरतात ते असं म्हणजे जसं आपण वापर करणार आहे पिकासाठी त्याच्यावर म्हणजे त्या पिकानुसार जमिनीनुसार, जमिनीमध्ये सुद्धा जमिनीमध्ये असं आहे की तुमची हलकी जमीन असेल तर पाण्याचे इंटरव्हल वाढतात, म्हणजे दोन पाण्याच्या पाळ्यातलं अंतर कमी होते. मध्यम जमीन असेल तर ती थोडंसं पुन्हा अजून आपण थोडीशी इंटरव्हल ती वाढवू शकतो आणि बाहेर जमिनीमध्ये परत वाढवू शकतो. कारण जमिनीमध्ये जे पर्क्युलेशन रेट आहे ते सगळ्या म्हणजे वेगवेगळे आहेत, त्याच्यानुसार ड्रीपचं डिझाईनसुद्धा बदलत राहते. तर हे सगळं असं म्हणजे आपण काय घेतोय, कोणतं पीक घेतोय याच्यावर आणि कोणत्या जमिनीत घेतोय, कशी रानाची बांधणी करतोय याच्यावर सगळी ही पाण्याची जी आहे तर ती इफिशियन्सी जी आहे तर ती अवलंबून असते. तर आपण या ठिकाणी थोडंसं एक पुढची स्लाईड घ्या. आता हे थोडंसं वाटतंय आजच्या ह्याच्यातून मला किंवा म्हणजे आजपर्यंत काही म्हणजे आपला असा फारसा काही संबंध नव्हता, आजपासून तो तयार होईल असं मला वाटते की इरिगेशन डिपार्टमेंट आहे आणि पाणी वापर संस्था आहे, त्याच्यानंतर मग आपलं कृषी विभागाचं काम जे आहे ते थोडंसं चालू होईल असं मला वाटते. तर याच्या माध्यमातून आपण जे आता मी 5 मिनिटं इथं बसल्यानंतर मला कळालं की म्हणजे कोण्या उद्देशानं मला बोलवलेलं आहे. खरं म्हणजे मी थोडंसं वेगळं करून आणलं होतं, परंतु काय उद्देश आहे मला बोलवण्याचा ते कळाल्यानंतर सुद्धा मी जे काही आहे थोडेसे 2 गोष्टी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. नेक्स्ट पुढची घ्या, पुढची घ्या, पुढची घ्या. आता हे जसं मी एक इथं दाखवलंय याच्यामध्ये थोडा बहुत काही बदल असू शकतो, परंतु पाण्याची रिक्वायरमेंट बघितलं असेल ऊसाला जास्त आहे, त्याच्यानंतर भाताला आहे, संत्रा पीक, मका, गहू, तूर, हरभरा वगैरे ही पिकं दिलेली आहेत. तर अशी फक्त आपण जे पीक घेतो त्याच्यानुसार पाण्याचे रिक्वायरमेंट ही कमी जास्त होत राहते. नेक्स्ट आता हे दाखवलं इथं मी एक म्हणजे उदाहरणादाखल दाखवलं की आपण पाणी देतोय पण पाणी किती देतोय त्याच्या मोबदल्यात आपल्याला काय मिळतंय, किती पैसे मिळतात. तर त्या अनुषंगाने ही मी स्लाईड जी आहे ती केलेली आहे. तर आपण कोणतं पीक घ्यायला पाहिजे ह्याचा विचार करायला लावणारी ही जी ते स्लाईड आहे. आता इथं जर पाहिलं तुम्ही की सगळ्यात जास्त पाणी कुठल्या पिकाला लागते बघा, म्हणजे आपण जे घेतोय सध्या जे आपल्याकडे, कारण ऊस वगैरे तर आपल्याकडे फारसा नाही आहे, पण आपण घेतोय भात, तर भाताची पाण्याची रिक्वायरमेंट पहा आणि त्याचे रिटर्न पहा, कदाचित थोडे बहुत कमी जास्त असते. मी म्हणणार नाही की एवढेच मिळते. हे रिटर्न हे जे आहेत शेतकरी त्याच्यानंतर त्याची जी काही शेती आहे ती त्याची शेती करण्याची पद्धत बरोबर आहे, त्याच्यानंतर ते मार्केटला कुठं लांब जवळ कुठं जास्त आहे, मजुराची अवेलेबिलिटी, मजुरी ह्या सगळ्या गोष्टीवर अवलंबून असते. त्यामुळे याच्यामध्ये बदल होऊ शकतो, कारण काही ठिकाणी मजुरी जास्त असते, काही ठिकाणी कमी असते. मार्केट जवळ असल्यामुळं कदाचित नागपूरसारखं मार्केट असेल तर जवळच्या माणसाला त्याचे रेट वगैरे चांगले मिळू शकतात वाहतूक खर्च झाल्यामुळं. त्या अशा अनेक बाबी आहेत, पण एक ओव्हरऑल त्याच्यामध्ये आपण असं काढलेले. तर भाताला या ठिकाणी लक्षात येईल की आपण पाणी भरपूर देतोय आणि त्याच्यामध्ये रिटर्न आपल्याला कमी मिळत आहेत. आणि त्याच ऑगस्टमध्ये आपण वांगीसारखं जर पीक घेतलेलं आहे, आता सगळेच काही वांगे घेऊ शकणार नाही हेही मला माहिती आहे, परंतु एक विचार करायला लावणारी बाब आहे की आपण कुठलं पीक घ्यायला पाहिजे, बरोबर आहे.
तर ते हे तुम्हाला ह्याच्यावरून लक्षात येईल. तर कन्झम्पशन कुठल्या पिकाचं, आता जसं आपण रबीचा जरी विचार केला आणि गव्हाचा आणि हरभऱ्याचा जरी विचार केला तर तुम्हाला थोडं बहुत लक्षात येईल किंवा पाण्याची रिक्वायरमेंट कुठल्या पिकाला किती आहे आणि त्याच्यातून आपल्याला रिटर्न किती मिळत आहे. तर हे तुम्हालाही माहिती आहे, नाही असं नाही, पण आपण त्याच्यामध्ये थोडंसं डोळसपणे पाहायला पाहिजे की मला म्हणजे रिटर्न कुठले मिळणार. परत ह्याच्यातून हे पण विचार करायला पाहिजे की माझ्या जमिनीमध्ये म्हणजे मी पिकाचा फेरपालट करतोय का आणि त्याच्या अनुषंगाने माझ्या जमिनीची सुपीकता वगैरे वाढण्यासाठी काही मदत होते का. तर हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये थोडंसं विचारात घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. नेक्स्ट, आता जसं म्हणलं की पीक आहे, एक पीक घेतलं, आपल्याकडे समजा लिमिटेड पाणी, जनरली ज्या पाणी वापर संस्था आहेत त्या मोठ्याल्या जे इरिगेशन सिस्टम्स आहेत तर त्याच्यावर ते आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना फार पाण्याचं काही असं वाटत नाही आणि म्हणजे लिमिटेड पाणी असं नसते. जसं आता मी तुम्हाला इथं दाखवलं आहे की ही जी स्लाईड अशी केलेली की जर आपल्याकडे 2च पाण्याच्या पाळ्या असतील तर बा कुठल्या कुठल्या स्टेजला आपण पाणी द्यायला पाहिजे. म्हणजे पीक घेतल्यानंतर पिकाच्या कुठल्या स्टेजला पाणी दिलं तर त्याची इफिशियन्सी वाढेल आणि आपल्याला उत्पादकता जास्त मिळेल हे दाखवलं. जसं आता गव्हामध्ये इथं 2च पाण्याचं दाखवलं आहे, पण 2 पाणी असतील तर ते कधी द्यायला पाहिजे ह्या ठिकाणी दाखवले. वास्तविक पाहता तुम्हाला ह्या ज्यावेळेसपासून म्हणजे तुमची पाणी वापर संस्था तयार झाली असेल त्यावेळेसपासून तुम्हाला ह्या ज्या काही संवेदनशील अवस्था असतात प्रत्येक पिकाच्या ते सांगितल्या असतील. जसं गव्हाच्या मध्ये तुमचं जे आहे की आपण म्हणतो की मुकुटमुळे, त्याच्यानंतर तुमची टिलरिंगची आहे, त्याच्यानंतर तुमची कांडी धरण्याची आहे, त्याच्यानंतर फ्लॉवरिंगची आहे, त्याच्यानंतर दाणे भरण्याचे आहे. अशा ह्या जे स्टेजेस आहेत ते येतात साधारणतः ते 21 दिवसाच्या अंतराने येतात. तर त्या क्रिटिकल स्टेजेसला आपण पाणी द्यायला पाहिजे. म्हणजे कधी पाणी दिलं तर त्याची इफिशियन्सी वाढू शकते हे त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. तर ह्या म्हणजे हे सुद्धा आपल्याला म्हणजे आपली उत्पादकता वाढवण्यासाठी आणि पाण्याची कार्यक्षमता वाढवण्यासाठी ह्या बाबी आपल्याला लक्षात घेण्याची गरज आहे. नेक्स्ट, हे मी तुम्हाला बोललोय की म्हणजे पारंपरिक आणि ह्या सिस्टममध्ये म्हणजे पाण्याची जी बचत होती ते मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं. नेक्स्ट, पुढची घ्या. हेच ते त्याच्यामध्ये परत कुठलं वापरलं म्हणजे किती हे होते आणि इरिगेशन त्या सिस्टम वाईज पुन्हा आपण कुठले अडॉप्ट करतोय याच्यावर सुद्धा आपल्यामध्ये आपण इफिशियन्सी वाढवू शकतो. नेक्स्ट, हे जमिनीचं आहे. मी जसं म्हणलं तुम्हाला की हलकी जमीन असेल तर पर्क्युलेशन जास्त असते, जागच्या जागेवरच पाणी मुरते, परंतु भारी जमीन असेल तर पाणी म्हणजे वाहत जाते. परंतु एक आहे की हलक्या जमिनीला इंटरवल जसं म्हणतो म्हणजे पाणी देण्याची जे 2 पाळ्याच्या पाण्यातलं अंतर आहे ते कमी ठेवावं लागतं. हे सगळं आपल्याला माहिती आहे, त्याच्यामध्ये फारसं काही. नेक्स्ट, हे पाण्यात जसं म्हणलं की तुम्हाला सिस्टम जर बदलली, तुम्ही सपाट वाफा ठेवला, सरीवरंबा केला, हे केला तर ते बदलत जाते. नेक्स्ट, तर हे दुसरं एक जे पीक आहे त्या पिकाची लागवडीची पद्धत जरी बदलली, जसं आता धानामध्ये म्हणतोय, आता या वर्षी आपण कदाचित पेपरला ह्याला ऐकलं असेल की एल निनो, ऐकले का काही लोकांनी? नाही, एल निनो येणार आहे आणि पाऊस कमी पडणार आहे, साधारणतः 10% पाऊस आपल्याकडे कमी दाखवला आहे आणि त्याच्यामध्ये 5 ते 10 म्हणजे 5% डिफरन्स येऊ शकतो. म्हणजे तो कदाचित 85 पण होऊ शकतो आणि 95 पण होऊ शकतो, पण 90%चे एक प्रिडिक्शन आता दिलेलं आहे सध्या. तर ह्याच्यामध्ये काय करायला पाहिजे? आता तुम्ही सगळे धानपट्ट्यातला असल्यामुळे मी ते धानावरच बोलतो, कापसावर वगैरे काही हे नाही. आम्ही कापसावर काय करतोय ते पण तुम्हाला सांगितलं असतं मी या ठिकाणी की काय करतोय आम्ही ह्या एल निनोच्या दृष्टीनं. पण धानामध्ये काय करायला पाहिजे हे मी तुम्हाला प्रामुख्याने सांगेन, कारण गोसीखुर्दच्या ट्रॅकमध्ये कापूस तर नाही आहे तुमच्याकडं, आहे थोडा बहुत आहे. सोयाबीन आहे, सोयाबीन आहे. तर मी सांगतो माझा कापूस आणि सोयाबीनच्या बाबतीमध्ये सुद्धा सांगतो. तर कापसामध्ये आपण हे सांगतोय की सरीवरंब्यावर आपण कापूस घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय. किती लोक कापूस घेत आहेत त्याच्यापैकी सरीवरंब्यावर घेणारे किती लोक आहेत? म्हणजे बरे जे आहेत ते. आता हा सरीवरंबा जे आहे, ह्या सरीवरंब्याचे फायदे काय आहेत हे कदाचित तुम्हाला माहीत असतील, तरी पण मी थोडक्यात रिपीट करतो. सरीवरंब्याचे फायदे असे की ज्यावेळेस जास्त पाऊस होतो त्यावेळेस पाणी जे ते खोल सरीमध्ये उतरते, खोल जमिनीमध्ये मुरते आणि ज्यावेळेस आपली उघाड पडते 15 दिवसाची 20 दिवसाची त्यावेळेस ते मुरलेलं पाणी मिळायला लागते आणि त्याच्यामुळं जी पिकाची ताण सहन करण्याची क्षमता आहे ती वाढते. नाहीतर काय झालं असतं, ते पाणी सपाट वाफ्यातून निघून गेलं असतं शेतातून आणि नंतर ते आपल्याला मिळालं नसतं. तर हा त्याच्यातला मुख्य उद्देश आहे. दुसरं एक असं आहे की जास्त पाणी जरी झालं तर जास्त पाणी पण पिकाला चांगलं नाही हे आपल्याला माहिती आहे. त्याच्यामध्ये आपली जी झाडं आहेत ती झाडं मुळाच्याद्वारे श्वास घेतात
आपल्याला जर आपलं नाकतोंड दाबलं तर आपण 4-5 मिनिटाच्या वर जिवंत राहू शकणार नाही, परंतु पिकाला काय होते 2-2, 3-3 दिवस पाणी त्या जमिनीमध्ये राहते, हवा राहत नाही त्या ठिकाणी, आणि त्याच्यामुळं ते झाडांना श्वासोश्वास न घेता आल्यामुळं पानं पिवळी पडणं, पाते गळणं, बोंड गळणं, किंवा शेंगा असतील झाडांना तर शेंगा गळणं, अशा सडणं, अशा प्रकारचे जे प्रकार आहेत त्या ठिकाणी त्या होतात आणि पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. म्हणजे ही जी सरीवरंब्याची पद्धत आहे ती जास्त पाऊस पडो का कमी पाऊस पडो दोन्ही परिस्थितीमध्ये चांगली. कारण कसं आहे, जास्त पाऊस पडल्यानंतर ते सरीमध्ये उतरते आणि मुळ्याचा काहीतरी भाग जो आहे तो उघडा राहतो आणि त्याच्या माध्यमातून झाड जे ते श्वासोश्वास घेऊ शकते आणि जिवंत ठेवू शकते स्वतःला, किंवा ते चांगल्या स्थितीत ठेवू शकते. आणि त्याच्यामुळं काय होते की हे सरीवरंबा केल्यामुळं मॅक्सिमम जास्त दीर्घकाळ जे आहे तर ते झाड वापसा कंडिशनवर राहते. आणि त्याच्यामुळं तुम्हाला लक्षात आलं असेल की सपाट जमिनीवर लावलेल्या कापसापेक्षा सरीवरंब्यावर लावलेल्या झाडाला म्हणजे चांगले जे आहे उत्पादकता आपल्याला त्याच्यापासून मिळते. तर हे त्याच्यातलं मेन गमक आहे. म्हणून आपण सोयाबीनच्या बाबतीमध्ये सुद्धा असंच सांगतोय की तुम्ही BBF वर लागवड करा. BBF माहिती आहे तुम्हाला, किंवा आता सरीवरंब्यावर सुद्धा लागवड करा, हे तुम्ही कदाचित व्हिडिओमध्ये पाहिला असेल. आमच्याकडं मराठवाड्यात जर गेले तुम्ही तर उस्मानाबाद वगैरे असा काही भाग आहे ज्या ठिकाणी जे छोटे छोटे शेतकरी ज्यांच्याकडे 4-5 एकर जमीन आहे, असे शेतकरी जे ते सरीवरंब्यावर लागवड करतात. 3-3.5 फुटावर सरी पाडतात आणि सरीच्या दोन्ही बगलेला 8-8 इंचावर बिया टाकतात. साधारणतः 10 किलो बी लागते. आणि याच्यामध्ये ड्रीप पण करतात काही लोक. आता प्रत्येकाला ड्रीप शक्य नाही आहे, परंतु ते ड्रीप करतात. आणि ड्रीप केलं तर अशा सोयाबीनला तुमची काय अपेक्षा आहे, किती उत्पन्न येत असेल सांगाल का कोणी? आपल्याकडे सोयाबीन किती येते? तुम्ही घेणारे आहे म्हणता ना, 6-7-8 क्विंटलच्या वर आपल्याकडे चांगलं झालं तर सोयाबीन येत नाही. 20 क्विंटल पर्यंत लोक जातात तिथं. 15 ते 20 पर्यंत ती रेंज आहे. काही लोक म्हणजे 20 क्विंटल पर्यंत काढतात. मी 20 तुम्हाला वरचा आकडा सांगतो त्या ठिकाणी, पण 14-15 काढणारे भरपूर अशी लोक आहेत. तर आपल्याला ही जी लावणीची पद्धत आहे ही सुद्धा बदलण्याची गरज आहे. आणि तुम्ही जर मागचं वर्ष पाहिलं असेल तर मागच्या वर्षी म्हणजे पीक काढणीच्या अवस्थेत असताना सोयाबीनचं मोठ्या प्रमाणावर म्हणजे पाऊस झाल्या कारणानं त्या ठिकाणी बुरशी तयार झाली, काळं सोयाबीन पडलं आणि 3-3, 4-4 क्विंटलच म्हणजे सोयाबीन आलं, जे की 6-7-8 क्विंटल आपल्याला मिळते. आणि मागच्या 4-5 वर्षातला अनुभव असा आहे की ते दरवर्षी सोयाबीनचं उत्पादन जे आहे तर ते कमी व्हायला लागलेलं आहे. तर ही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर ही जर आपल्याला परिस्थितीला सामोरं जाऊन आपल्याला जर चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर आपल्याला हे सरीवरंब्यावर लागवड किंवा BBF वर लागवड करणं गरजेचं आहे. आणि ही जी पद्धत आहे ही दोन्ही परिस्थितीमध्ये, जसं म्हणतोय की यावर्षी एल निनो आहे, मागच्या वर्षी जर पाहिला आपण 113% पाऊस आहे. म्हणजे पाऊस हा कधीच तुमच्या नॉर्मल एवढा नसतो, कधी जास्त होतो कधी कमी होतो. आणि जरी सरासरी जो आपल्या सरासरी एवढा पाऊस पडला त्या वर्षी, तरी पण एखाद दुसरा पाऊस असा असतो की ज्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणावर 100, 150, 200 मिलीमीटर पाऊस होतो आणि त्यावेळेस मग आपल्या पिकांचं नुकसान होते. तर हे टाळायचं असेल तर आपल्याला सरीवरंब्यावर पिकं आणणं हे गरजेचं आहे. त्याच्यामुळे ही रानबांधणी जी आहे ही अतिशय महत्त्वाची आहे पिकाच्या दृष्टीने. दुसरं, आता तुमच्याकडे धान आहे, धानाच्या बाबतीमध्ये काय करता येईल? जर एल निनो आहे तर धानाच्या बाबतीमध्ये काय करता येईल? धानामध्ये सुद्धा लागवडीच्या काही पद्धती अशा आहेत की ज्याच्यामध्ये पाण्याची बचत होते. आता आपण धान काय कुठल्या कुठल्या पद्धतीने लावतो सांगता येईल का कोणाला? पहिली पद्धत कोणती आहे? पहिली कोणती आहे? एक रोवणं करतो आपण, बरोबर आहे. आणि काही ठिकाणी आमच्या लोकांनी तुम्हाला सांगितलं असेल की श्री पद्धतीने धान लावा, बरोबर आहे. काहीने सांगितलं असेल की SRT पद्धतीने धान लावा, आणि काहीने सांगितलं असेल म्हणजे आता एक आवत्या नावाचा एक प्रकार असतो आपल्याकडे, बरोबर आहे. आणि फुकून आपण देतो ते. आणि दुसरा एक प्रकार आहे आता आम्ही सांगतोय तो यावर्षी, तो सांगतोय की आम्ही ड्रिल पॅडी म्हणजे DSR म्हणजे डायरेक्ट सीडेड राईस म्हणजे पेरणी करणं, जी की आमच्या भागामध्ये करतात. आमच्याकडे काही भात मोठ्या प्रमाणावर नाही आहे, परंतु ज्या ठिकाणी पाणी साचते, लो लाईन एरिया आहे तिथं पाणी साचते त्या ठिकाणी आमच्याकडे भाताची पेरणी करतात. जसं तुमच्याकडे टिपणीनं करतात तशी, म्हणजे तुमच्याकडे रोवणीनं करतात, आमच्याकडे तशी ती टिपणीच्या सहाय्यानं करतात. तर ते आम्ही तुम्हाला करा म्हणतोय. तर हे का करा म्हणतोय? ते ह्याच्यासाठी करा म्हणतोय की एकदा जर तुम्ही पेरणी केली, आपल्या रोवणीमध्ये कसे आपण रोपं तयार करतो, रोपं तयार करून नंतर ती लावतो. आणि रोपं तयार करून लावल्यानंतर ज्यावेळेस लावायची वेळ येते त्यावेळेस चिखलयोग्य पाऊस झाला तरच रोवणी करता येते, नाही तर रोवणी करता येत नाही, ती बोंब आहे. मग आता हे एल निनो सांगितलंय, आपण परे टाकले 20-21 दिवसाचं समजा आपलं रोप झालेलं, जे की तुम्ही 20-21 दिवसाचं रोप लावता
तर हे समजा 20-21 दिवसाचं रोप लावायची वेळ आले, आता लावणीची वेळ झालेली आहे, परंतु पाऊस नाही पडला, काय करणार आहे तुम्ही? 10-15 दिवस पाऊस लांबला, परत रोपाचं वय वाढलं, आणि मग ज्यावेळेस पडला त्यावेळेस चिखल योग्य झाला, त्यावेळेस तुमचं लावणं तुमच्या हातामध्ये आहे. आणि तुम्हाला एक सांगतो, जसं जसं भाताच्या रोपाचं वय वाढत जाईल रोवणीसाठी, जेवढा लेट होईल तेवढं उत्पादन तुमचं कमी होते. आणि मला वाटते वर्ष आठवत नाही मला, पण 2008ची का 12ची काहीतरी आमचे लोक सांगत होते इथले, की साहेब जवळपास 2-2 महिन्याचे परे लोकांनी लावले, कारण उशिरा पाऊस पडल्यामुळं. आणि जेवढं उशिरा लावाल तेवढं त्याच्यामध्ये तुम्हाला उत्पादन कमी येते. आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला उत्पादन वाढवायचं असेल तर आम्ही सांगतोय की साधारणतः 15 दिवसाच्या वर जे आहे त्या 12 ते 15 दिवस जे आहे तर ते धानाच्या रोपाचं वय असलं पाहिजे ज्यावेळेस आपण रोवणी करतो. आता तुम्हाला सोपं सांगतो कशामुळं करायला पाहिजे. जेवढं तुमचं रोप मोठं होईल तेवढ्या त्याच्या मुळ्या वगैरे खाली तयार झालेल्या असतात, म्हणजे त्याला तुम्ही उपटून दुसऱ्या ठिकाणी लावताय, म्हणजे त्याला एक प्रकारचं शॉक निर्माण करताय तुम्ही, आणि ते दुसऱ्या ठिकाणी लवकर लागत नाही. जसं एक आपण छोटंसं झाड आहे, समजा बियाचं एक रोप आहे, ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लावलं तर हे होते, पण 1-2 वर्षाचं झाड लावायचं म्हणलं तर किती अवघड आहे, त्याच्या मुळ्या वगैरे सगळ्या सेट झालेल्या असतात. तसं हे सुद्धा जसं झाडाचं वय वाढत जाईल तसं त्याच्या मुळ्याचा विस्तार वगैरे झालेला असतो, आणि आपण ते उपटून दुसऱ्या ठिकाणी लावायला गेलं तर आपण म्हणजे तेवढ्या चांगल्या पद्धतीनं ते सेट होत नाही. सेट व्हायला वेळ घेते, म्हणजे त्याच्यात तुमचे 7-8 दिवस तुमचे वाया जातात. आणि म्हणून ह्याच्यामध्ये आम्ही काय म्हणतोय, एक तुम्ही रोवणी करत असाल तर तुम्ही 10 ते 15 म्हणजे 12 ते 15 दिवसाचं तुम्ही रोप वापरा, 12-15 दिवसापर्यंत त्याची रोवणी करा, जेणेकरून लवकर शेत होईल. माणसामध्ये तुम्ही पहा, लेकरू बाळ पडलं, हाड मोडलं तर कधी जुटलं कळत नाही, म्हातारं पडलं तर होते का, किती दिवस लागते, जुटतच नाही लवकर. तर असा प्रकार येते. म्हणून त्याचं जेवढं वय कमी ना तर तेवढं चांगलं. तर ही पण तुम्ही डोक्यात ठेवा, किंवा जेवढ्या लवकर आपल्याला रोवणी तर आपल्या हातात नाही. ज्या ठिकाणी पाण्याची सोय आहे त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या पद्धतीनं करू शकाल, परंतु ज्या ठिकाणी पाण्याची सोय नाही तिथं पावसावर अवलंबून आहे, तसं मग जसा पाऊस पडेल तसं आपल्याला लावावं लागणार आहे. परंतु ह्याच्यातून जर वाचायचं असेल तर आम्ही काय म्हणतो, त्याच्यापेक्षा म्हणजे ते काढणंही नको आणि रोवणंही नको, काहीच नको, डायरेक्ट पेरून टाकायचं. एखादा क्विंटल कमी झालं चालते, म्हणजे मजुरीचा त्रास पण नाही त्याच्यामध्ये, आणि खर्च या पद्धतीत तण जास्त होतो, उत्पन्न कमी आहे. मान्य चिकलटीमुळे तण कमी होतो, मान्य. त्याच्यामध्ये तुम्हाला तेच सांगालो मी, की याच्यामध्ये सगळ्यात म्हणजे, आणि काल आमची एक शास्त्रज्ञांची बैठक झाली, त्याच्यामध्ये सुद्धा हा मुद्दा मांडला मी, की लोक डायरेक्ट सीडिंग किंवा ह्याच्यासाठी का जात नाहीत. कारण इकडं चिखलणी केल्यामुळे सगळं तण दबले जाते, तणाचा प्रादुर्भाव कमी होते. इथं थोडासा तणाचा प्रादुर्भाव आहे तो जास्त राहतो, आणि त्याच्यामुळे ते लोक जे आहेत हे नाही. तर ह्याला आपल्याला विडीसाईड वगैरे जे आहे तर ते मारून म्हणा, हे मारून म्हणा, आपल्याला त्याच्यात हे करता येईल. परंतु ह्याच्यामध्ये जे आहे एक आहे की आपल्याला झाड जे आहे ते सुरुवातीपासून आहे त्या ठिकाणी राहत असल्यामुळं आपल्याला ते काढून दुसरीकडे लावायचं नसल्यामुळे ह्याच्यामध्ये जे आहे पाण्याची गरज कमी, आणि त्याच्यामुळे ह्या परिस्थितीमध्ये तुम्हाला चांगलं येऊ शकते. मी जे सांगतोय तुम्हाला एक फार मोठ्या प्रमाणावर तुम्ही सगळ्या शेतीवर करू नका. तुम्हाला 5 एकर आहे ना, तुम्ही 1 एकरवर करून पहा की काय बदल येतो, काय होते काय नाही. तर त्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की ही प्रॅक्टिस जी ती पुढच्या वर्षी अडॉप्ट करायची किंवा नाही. ठीक आहे. तर असं थोडंसं एक साधारण आहे. म्हणून मला वाटते जास्तीत जास्त लोकांनी जे आहे ते DSR जे आहे भाताचं त्याच्याकडे जायला पाहिजे. तणाचं आपल्याला नियंत्रण करता येईल थोडंसं वेगळ्या पद्धतीने का होईना, परंतु ही प्रॅक्टिस तुम्ही चालू वर्षी अडॉप्ट करा. याच्यामध्ये पाणी कमी लागते. आणि दुसरी जे रोवणीच करायची असेल तर श्री पद्धत आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला 12-15 दिवसाचं रोप झालं की तुम्ही त्याची लागवड करा. वेळेचं बंधन आहे म्हणून मला थोडंसं थांबायला सांगितलं नाही. तर SRT नावाची एक पद्धत आहे की ज्याच्या माध्यमातून अजून तुम्हाला चांगलं म्हणजे ह्याच्यामध्ये एकदा बेड तयार करतात आणि त्या बेडवर लावले जातात. ते बेड मोडत नाही आणि ते कंटिन्यू 2-3 वर्ष 4 वर्ष असे ते आपण कंटिन्यू करतो. त्याच्यामधून ऑर्गॅनिक मॅटरसुद्धा जमिनीचं वाढते. ती एक पद्धत होती. ते थोडासा वेळ कमी असल्यामुळे मी या ठिकाणी हे करत नाही. परंतु मला वाटते की पाणी वापर संस्था आणि कृषी विभागाचं जे आज मी इथं बसल्यानंतर मला जे उमगलं की मी कशासाठी बोलवल्या गेलो आहे, तर मला वाटते की आपण या ठिकाणी जे आहे तर जे कृषी विभागामार्फत जे काही योजना वगैरे राबवल्या जातात तर त्या आपल्या माध्यमातून कशा पुढं नेता येतील, तर त्या अनुषंगानं मला वाटतं या ठिकाणी मला बोलवलं होतं. तर आमच्याकडं तुम्हाला माहिती आहे, बऱ्याचशा लोकांना माहीत असेल की काही आमच्याकडे ज्या अशा योजना आहेत की ज्या आम्ही समूह स्वरूपात देतो, म्हणजे गटाला देतो. जसं पोखरा नावाची योजना किती लोकांना माहिती आहे? बरोबर आहे. आपल्याकडं आता म्हणजे पूर्ण
पूर्व विदर्भामध्ये जेवढे 6 जिल्हे आहेत त्या 6 जिल्ह्यामध्ये ही जी योजना आहे ती सुरू झालेली आहे आणि याच्यामध्ये आपण गटाच्या माध्यमातून जे ते अवजार बँका वगैरे देतो. मग तुमच्या जी काही तुमची पाणी वापर संस्था आहे त्याच्यातलं जे काही मुख्य पीक आहे त्या मुख्य पिकासाठी जी काही लागणारी अवजारं वगैरे आहेत तर ते अवजारं जे आहेत आपण ट्रॅक्टर आणि अवजारं त्याच्यासोबत जी काही लागणारी आहेत तुमची ती आपण त्याच्यामध्ये देतो. दुसरं जे आहे याच्यामध्ये तुमचं जे काही पाणी वापर संस्था आहे त्या ठिकाणी समजा तुम्ही तुमचा गट करून हे करून तुम्ही प्रोसेसिंग करणारा वगैरे असाल तर त्याच्यासाठी तुमच्या भागातलं जे पीक आहे त्याच्यासाठी लागणारं जे काही प्रोसेसिंगचं युनिट उभारायचे त्याच्यासाठी तुम्हाला साधारण म्हणजे याच्यामध्ये 1 कोटी रुपयाची प्रोव्हिजन आहे दोन्हीसाठी, अवजार बँकेसाठी सुद्धा आणि तुमच्या या प्रोसेसिंग युनिटसाठी सुद्धा, ज्याला 60% अनुदान आहे. अजून ह्या जे घटक आहे ते लॉन्च व्हायचे. आता सध्या जो अवजार बँकेचा घटक आहे तो महिला गट जे आहेत MSRLM आणि माविनचे त्यांच्यासाठी ओपन केल्या, पण हळूहळू हा सुद्धा त्याच्यामध्ये ओपन होईल. मला वाटते खऱ्या अर्थानं जर पाणी वापर संस्थेचा आम्हाला वापर करून घ्यायचा असेल किंवा तुम्हाला आमच्यापासून फायदा करून घ्यायचा असेल तर मला वाटते खऱ्या अर्थानं आपण पीक रचनेमध्ये बदल केला पाहिजे. आणि जसं आपल्याकडं मी सांगितलं की कुठल्याही आपल्या पूर्व विदर्भामध्ये जिथे इरिगेशनची सुविधा आहे तिथं धान आहे आणि पाणी आहे म्हणलं की परत उन्हाळ्यामध्ये धान घेतो आपण. तर त्याच्याऐवजी आपण त्याच्यापेक्षा जसं मी म्हणलं की अजून काही आर्थिक फायदा देणारी जी पिकं ती घेतली पाहिजे. आता थोडा बहुत जे ट्रेंड आहे आपल्याकडं तो वाढत चाललेला आहे आणि आपण आता गडचिरोली झालं, गोंदिया झालं या ठिकाणी जे मक्याचं पीक जे ते आपण मोठ्या प्रमाणावर घ्यायला लागलो आहे. आमच्या मार्फतही प्रचार प्रसिद्धी होती आणि काही जे प्रगतिशील शेतकरी आहेत त्यांनी घेतलं होतं. त्याच्या माध्यमातून इतर लोकांना ते कळत असल्यामुळे आपण याचं जे क्षेत्र आहे ते वाढवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. साधारणतः मागच्या 1-2-3 वर्षापूर्वी फक्त आपल्याकडं 7,000 हेक्टर रबीमध्ये मका होता, आज 25,000 हेक्टरपर्यंत गेलेला आहे आणि कदाचित हे याच्यापेक्षाही जास्त वाढेल. कारण धानापेक्षा याच्यामध्ये त्याला रिटर्न जास्त दिसले, म्हणजे शेतकऱ्याला दिसले. याच्यामध्ये साधारणतः काही लोक असे आहे की एकरी 30-40 क्विंटलपर्यंत सुद्धा उत्पादन घेणारे लोक आहेत आणि मक्याचा रेट जे आहे तर फक्त आता गेल्या वर्षी थोडासा 1700-1800 पर्यंत आला होता, त्याच्या अगोदर 2200 पर्यंत गेला. पण एक नॉर्मल जरी धरलं तर 2000 रुपये रेट राहतो आणि म्हणजे सहज 60 ते 80 हजार रुपये याच्यामध्ये आपल्याला मिळतात, जे की धानामध्ये मिळत नाहीत. आणि दुसरं एक आपल्या पिकाचा फेरपालट होईल. हा फेरपालट सुद्धा चुकीचा आहे, कारण आपण तृण धान्यानंतर तृण धान्य घेतोय. खरं म्हणजे गळीत धान्य किंवा कडधान्य घ्यायला पाहिजे. पण ह्या पिकामध्ये तुम्हाला वाव आहे. जे कोणी तुमच्या आजूबाजूला घेतात त्यांचे अनुभव घेऊन किंवा समजा एखादी पाणी वापर संस्था जर त्या ठिकाणी पुढे यायला तयार असेल तर आम्ही आत्माच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर डेमॉन्स्ट्रेशन देऊन तुम्हाला त्याच्यामध्ये मदत करू की या ठिकाणी नवीन भाताच्या ऐवजी मका घेत आहेत तर त्या ठिकाणी म्हणजे मका देण्याचा आपण प्रयत्न करू. तर जे कोणी आता मी तुमची कदाचित माहिती घेईल इथून आणि ज्या संस्थेला पाणी वापर संस्थेला अशा प्रकारे पीक बदल करायचा आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये जसं मी सांगितलं मका घ्यायचा आहे, मका कोणी समजा भुईमुग घ्यायला तयार असेल, कोणी भुईमुग किंवा अजून कुठलं जे तुमच्या भागात काही ठिकाणी तिळाचं सुद्धा चांगलं